हॅलो नमस्ते यूट्यूब फॅमिली. आणि हे पहा आज परसबागीचा घेतलेला आहे आनंद. मस्तपैकी ऑर्गेनिक मिरची, कुठलंही खरंच खत टाकले जात नाही. अशा पद्धतीने मी ते जमा करते. तर आज बऱ्यापैकी तशा एक 10 ते 15 एकच झाड आहे, पण फार छान. आपल्याकडे लावायला जरा जागा कमी असल्यामुळे हे पण आपण बघू शकता असा परसबागेचा आनंद घेत असतो. आणि अजून तशा बऱ्यापैकी भाज्या आपल्याला भेटत नाही आहेत. अजून भाज्यांना काही सुरुवात झालेली नाही आहे, पण असा आनंद आपण घेत असतो. तर आज ना हळदीचा इतका सुंदर वास येतो आहे. हळद फार असायची, पण आता जागे अभावी आपण हळद कमी केलेली आहे. तर हे साठलेलं आहे पावसाचं पाणी. आणि आत्ता माझा राहिलेला आहे दोडका तोडण्याचा फॅमिली, सॉरी लावण्याचा. तर काय झालं, पाऊस फार होता. बघा आता मी ठेवण्याची अशी जुगाड केलेला आहे. असंच ठेवलेला आहे जुना, आणि त्याच्यात आवाज येतोय बघा. एवढ्या साऱ्या बिया आहेत, पण एवढ्या साऱ्या बिया आपण लावायच्या नाही आहेत. त्या आता इतर महिलांना इथे द्यायच्या आहेत. तर मी काय केलं, मला हवे तेवढे मी काढून घेतले आणि मग दोडका लावलेला आहे. लावण्यासाठी खरं तर जागा कमी पडते, त्याच्यामुळे होत नाही बरं का फॅमिली परसबाग. आणि मसाल्यांची कामं आवरता यावर्षी परसबागेकडे जरा दुर्लक्ष केलं. मिरच्या खाली सांडलेल्या आहेत. आता बघूया आपण. बऱ्याचशा आहेत बिया. दोडका आहे, घोसाळा आहे, भोपळा आहे. पण विषय असा झालेला आहे की बघा, जागा सगळी कमी आहे, खूप जागा कमी. जरा जागा जास्त असते ना की मग छान वाटतं. तर उन्हाळ्यामध्ये इथं मला थोडंसं हे जागेचा वापर होतो, म्हणून मी काय करते, ह्याही जागेचा वापर उन्हाळ्यात करून घेते. आणि मग उन्हाळ्यालाही जागा वापरल्यामुळं जागा पुरी पडते. घोसाळे गेल्या वर्षी भरपूर खाल्लेले आहेत. पाहुण्यांनीही खाल्ले, आपणही खाल्ले. आता आळूची भाजी झालेली आहे. बघूया आता. ती गावठी आळूची भाजी जरा कमी पडते आपल्याकडे. काय होतं, त्या पिरियडमध्ये नेमकं जाणं होत नाही महिलांकडे माझ्या कामाच्या गडबडीमध्ये, आणि मग ते राहून जातं. गांडूळ बघा, मस्तपैकी गांडूळ निघतात. कारण इथं सगळं पूर्ण खतच असतं. घरातील कचरा, थोडंसं निवडलेल्या भाज्या, असा सगळा तो ऑर्गॅनिक पद्धतीने कचरा, त्याच्यामुळे गांडूळ भरपूर आहेत. वर्षी आता बघूया आता काय काय भेटते आपल्याला. पण आपली स्वतःची परसबाग असली की भारी वाटतं. असं कोणाकडे मागायला नको फक्त, नाहीतर मग कोणाकडे तरी मागावं लागतात भाज्या. वरून आले का ते? हो, ते पोकळच झालेत. मस्तपैकी मिरचीचं झाड मस्त दगडले. पण आता कोणतं काढलं की मग कुठे ठेवू आता? ते नको, ते खत होतं ते चांगले छान. नाही दिसत, ते राहतच नाही. तर हो, झाली तर सुरुवातच झाली. बारीक बारीक फोडे यायला लागला. इकडे खूप चावत आहे. पण आता असं सगळं आहे बघा. गवतीच्या आता कापून टाकते. साहेबांना विचारलं त्याशी मी, म्हटलं असं झाल्यावर काय करायचं. तर ते म्हटले त्याच्यावर एक फवारणी येते, करा. आणि बघा पेरू गेलाय कुठे, तिकडच्या बाजूला गेलाय पेरू. या पेरूनी त्या पेरूला ढकललंय. हो, ही फांदी तोडून टाकू आपण, कारण तो जर चांगला असेल तर तोही खायला भेटायचा नाही. असा सगळा पसारा झालेला आहे. याही वेळाने गर्दी केली यावर्षी. हे कुठला कसला होता? तो नाही दिसत तिथे कुठे.
नाही तिथे काही दिसलं नाही मला. मोकळं ढाकळे, मोकळं ढाकळं आहे सगळं असं बघा. आणि आत्ता मी छोटीशी आळूची भाजी लावली आहे. आता 8-15 दिवसात भाजी यायला पाहिजे. हो, आईला पण खायला भेटले नाही बाबा. मला वाटलं ते सुकणार नाही. हो ना, हो ना. असं मस्तपैकी मिरची भरपूर निघाली. मिरची मला हळदीची पानं काढायची आहेत. बाबा असं मस्त. आता मिरचीची डिश कुठे ठेवली मी? अरे मिरचीची डिश कुठे ठेवली?